रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी संपन्न होत असलेल्या एनईपी इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भातील कार्यशाळेसाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे MKCLचे चीफ मेंटॉर आदरणीय विवेक सावंत साहेब, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागात रयत शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय विकास देशमुख साहेब, त्याचबरोबर प्रिन्सिपल डॉक्टर मेनकुगळे साहेब सहसचिव पाटील, त्याचबरोबर त्यांच्या MKCLच्या आदरणीय रेवती मॅडम, त्याचबरोबर अमित रानडे साहेब, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी आणि या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले सर्व ऑटोनॉमस महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य महोदय, NEPचे सर्व कोऑर्डिनेटर, त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे सर्व अधिष्ठाता व वेगवेगळ्या विभागाचे संचालक, आज या ठिकाणी आपण एका महत्त्वपूर्ण अशा कार्यशाळेसाठी सर्वजण इथे उपस्थित आहोत. खरं तर रयत शिक्षण संस्थेच्या 7 ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये आपण NEPचं इम्प्लिमेंटेशन करण्याच्या अनुषंगाने आपण जो काही आराखडा आहे तो आराखडा त्या ठिकाणी तयार केलेला आहे. त्या ऑटोनॉमस कॉलेजच्या वेगवेगळ्या अधिकार मंडळामध्ये आपण तो पास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तथापि त्यामध्ये वारंवार अनेक वेगळे शासनाकडून या NEPच्या संदर्भातल्या नवनवीन गाईडलाईन्स त्या ठिकाणी येत असतात. या अनुषंगाने आपल्याला त्याचं इम्प्लिमेंटेशन नेमकं कसं करता येईल या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यशाळा आहे. आणि या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांचेच परिचयाचे असणारे आणि महाराष्ट्रातील भारतातील सर्वांना एक आदराचं स्थान असणारे आदरणीय विवेक सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय त्या ठिकाणी करून देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. खरं तर आपल्या सर्वांना त्यांचा परिचय आहेच की महाराष्ट्रातल्या ई-गव्हर्नन्सच्या अनुषंगाने, त्याचबरोबर MKCLच्या उभारणीमध्ये MKCL सारख्या संस्था ओडिशा असेल, हरियाणा असेल, राजस्थान असेल, त्याचबरोबर जगातल्या इतर देशांच्या मध्ये देखील अशा प्रकारच्या संस्था उभ्या करण्यामध्ये त्यांचं अमूल्य असं योगदान आहे. विशेषतः एज्युकेशन सेक्टरमध्ये त्यांनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. जसं की त्या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यापीठाला डिजिटल सिस्टम प्रोव्हाइड करण्याच्या अनुषंगाने असेल, त्याचबरोबर सोशल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने असेल, टॅलेंट मॅनेजमेंटच्या अनुषंगाने असेल, टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशनच्या संदर्भातलं साहेबांचं काम जे आहे ते फार मोठं काम आहे. आणि त्या कामाची दखल घेऊन साहेबांना अनेक वेगवेगळे अवॉर्ड्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. अवॉर्डची यादी एवढी मोठी आहे, त्यामुळे मी सर्व यादी काही त्या ठिकाणी वाचणार नाही. ज्ञानसूर्य अवॉर्ड असेल, इनाद अवॉर्ड असेल, रोटरीचा व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड असेल, IT आयकॉन अवॉर्ड असेल, असे विविध प्रकारचे अवॉर्ड साहेबांना मिळालेले आहेत. आणि नुकताच मला वाटतं आजच त्या ठिकाणी या संदर्भातली बातमी प्रसिद्ध झालेली आहे की कुसुमाग्रज प्रतिष्ठान जे आहे या प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार तर असे तज्ञ मार्गदर्शक, मेंटॉर आणि रयतमध्ये देखील त्या ठिकाणी अनेक वेगळ्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याच्या अनुषंगाने साहेबांनी जे योगदान दिलेलं आहे ते देखील अमूल्य आहे. तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं रयत शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय विकास देशमुख साहेब यांना विनंती करतो की आदरणीय विवेक सावंत साहेब यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत. त्याचबरोबर आजच्या या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी MKCLच्या सिनियर जनरल मॅनेजर डॉक्टर रेवती नामजोशी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही त्या ठिकाणी स्वागत आदरणीय सचिव मॅडम करावं असं त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर MKCLचे आदरणीय अमित रानडे साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत साहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर विकास देसाई सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत सरांनी करावं.
त्याचबरोबर व्यासपीठावरती आज या ठिकाणी सहसचिव उच्च शिक्षण आणि त्याचबरोबर संस्थेचे आदरणीय सचिव साहेब उपस्थित आहेत. तर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या लीड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पी जाधव सर यांना मी विनंती करतो की आदरणीय सचिव साहेबांचं स्वागत. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की संस्थेचे सहसचिव आदरणीय मेनकुगडे साहेब यांचंही स्वागत करा. सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. या साधारण कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ती रूपरेषा मी आपल्या समोर ठेवतो आणि लगेचच आपण कार्यक्रमाला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. या संपूर्ण वर्कशॉपमध्ये आदरणीय विवेक सावंत साहेब आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय विकास देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आपल्याला या वर्कशॉपच्या अनुषंगाने शुभसंदेश त्या ठिकाणी देतील, शुभेच्छा देतील. त्याचबरोबर त्या ठिकाणी डॉक्टर रेवती नामजोशी मॅडम, त्याचबरोबर रानडे साहेब की आपल्याला या NEP-च्या इम्प्लिमेंटेशनच्या अनुषंगाने ती त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्वप्रथम रयत शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय विकास देशमुख साहेब यांना मी विनंती करतो की या वर्कशॉपचं औपचारिक उद्घाटन झालं असं जाहीर करावं आणि या वर्कशॉपसाठी शुभेच्छा. आजच्या या मोठेखानी आपल्या वर्कशॉपसाठी उपस्थित असलेली खूप मोठी व्यक्ती म्हणजे MPCLचे चीफ मेंटर आणि विवेक सावंत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुरुवातीलाच मी खूप स्वागत करतो शिक्षण संस्थेच्या या कॉलेजमध्ये. आज खरं म्हणजे DG कॉलेजचे आपले प्राचार्य नस्के साहेब शासकीय कामासाठी संस्थेच्या कामासाठी बाहेर गेलेले आहेत. परंतु त्यांनी आग्रहाखातर म्हणजे काल कोल्हापूरमध्ये असताना कोल्हापूरमधून कराडमध्ये येऊन मुक्काम केला आणि तुमच्या माहितीसाठी 9:30 वाजता बरोबर ते इथं हजर होते. म्हणजे पंक्च्युअलिटी ज्याला आपण म्हणतो ती सावंत साहेबांकडून आपण सगळ्यांनी शिकली पाहिजे. तर त्या निमित्तानं मी सगळ्यात सुरुवातीला त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे या वर्कशॉपच्या निमित्तानं आज या वर्कशॉपचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो. आज या निमित्तानं रानडे साहेब, रेवती मॅडम, विवेक देसाई हे साहेबांचे सहकारी, सावंत साहेबांचे सहकारी आलेले आहेत, त्याचंही या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे 7 ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत आणि या 7 ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये आपण गेल्या वर्षीपासून NEP सुरू केलेले आहे आणि आपल्याला लॉंग वे टू गो, अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. इतर कॉलेजेस आहेत आपल्याकडे, एकंदर 43 कॉलेजेस आहेत तुम्हाला माहिती आहे आणि जवळजवळ 450 हायस्कूल्स आहेत आणि फार मोठा व्याप आहे. 753 शाखा आहेत. सावंत साहेबांना सगळं माहिती, त्यांच्यासमोर तुम्ही अज्ञान बांधणार नाही, कारण त्यांना त्यांचं ज्ञानाचा विचार केला तर ते आपल्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात जास्त ज्ञान देतात. पण तो 753 शाखा आहेत, साधारणतः 4,59,000 विद्यार्थी आहेत, 15,000चा स्टाफ आहे, 16 जिल्ह्यामध्ये आपलं कार्यक्षेत्र पसरलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 जिल्हा हा कर्नाटक मधला आहे, बेळगाव, आणि 15 जिल्हे महाराष्ट्रातले आहेत. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु या निमित्तानं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये कशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये आपल्याला जायला पाहिजे याच्याबद्दल अथॉरिटीव कोणी सांगू शकत असेल तर ते विवेक सावंत आहे. त्यामुळं विवेक सावंत साहेबांचं या निमित्तानं आपल्याला या वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्यामुळं मी माझा स्वतःचं अधिक वेळ न घेता त्यांनी आपल्याला त्यांच्याबरोबर आलेल्या सहकार्याने आणि त्यांनी आपल्याला या वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन करावं असं मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. यानंतर ज्यांचं मार्गदर्शन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे असे आदरणीय विवेक सावंत साहेब यांना मी विनंती करतो या कार्यक्रमात.
देशमुख सर, त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि माझे सहकारी, प्रथमतः मला विकास देशमुख सरांना आणि त्याचप्रमाणे वेंकुदरे सर असं सगळ्यांना मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची की मी जेवढे म्हस्के सरांना विनंती केली की अशा प्रकारची एक मीटिंग आपण ऑर्गनाईज करूया, तर या सगळ्यांनी खूपच प्रेमाने त्याला होकार दिला आणि खूप लवकर अशी एक मीटिंग ऑर्गनाईज झाली. खरं तर ही मीटिंग आपली मी गणेशोत्सवाच्या आधी सुचवली होती, पण त्यावेळेला शिवाजी विद्यापीठाने एकाएकी 5 दिवस सलग सुट्टी दिली आणि मग मला म्हस्के सरांचा फोन आला की असं असं झालंय, तर मग आपण नंतर घेऊया. तर मग त्याच्यामुळे आज आपल्याला ही चांगली संधी मिळाली. पहिली गोष्ट जी आहे ती या विषयाचा जो NEP संबंधीचा जो गांभीर्य आहे ते थोडंसं यावर्षी जास्त वाढलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण रयत शिक्षण संस्थेची महाविद्यालय जी आहेत ती थोडा वेळ झटकावर बाजूला ठेवली, कारण त्यांची गुणवत्ता चांगली आहे. पण आपल्याला कदाचित माहीत असेल की यावर्षी महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणामध्ये 2 लाख विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे. जी पारंपरिक विद्यापीठं आहेत त्यांना असं वाटतं की ही 2 लाख जी मुलं कमी आली आपल्या विद्यापीठामध्ये ती मुक्त विद्यापीठात गेली आहेत असं त्यांना वाटतं. पण मुक्त विद्यापीठाचं पण सगळं काम आमच्या रेवती मॅडमच करतात. तिथेही विद्यार्थी संख्या घटलेली आहे. हे अतिशय अलार्मिंग अशी गोष्ट महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये यावर्षी घडलेली आहे. कोविड नंतर विद्यार्थ्यांची मानसिकता जी बदलली त्याचा हा परिणाम. आपलं माढ्याला महाविद्यालय, माढ्याच्या महाविद्यालयाच्या आजूबाजूला असलेल्या 12वीच्या ज्युनियर कॉलेजेसमधून जवळजवळ 50% विद्यार्थ्यांनी 12वीचा निकाल लागल्यानंतर आपली गुणपत्रिका घ्यायला सुद्धा शाळेमध्ये किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये गेलेले नाही. ही वस्तुस्थिती मी आपल्याला म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्यातली सांगतो आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता असं म्हणून चालणार नाही की आमच्याकडे विद्यार्थी संख्या कमी झाली म्हणजे दुसरीकडे कुठेतरी वाढली. तसं झालेलं नाही आहे. नेट विद्यार्थी NEP मध्ये जे उद्दिष्ट ठेवलं गेलं ते 2035 सालापर्यंत आपल्याला ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा 50% करायचा. 18 ते 23 वयोगटातल्या एकंदर युवांपैकी 50% युवा म्हणजे युवक आणि युवती हे महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतले झाले पाहिजे असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतं. सध्याचं 2018चं स्टॅटिस्टिक्स आपल्याकडे उपलब्ध आहे औपचारिक. त्याच्यानंतर जनगणना न झाल्यामुळे आपल्याकडे ते उपलब्ध नाही. 2018च्या सांख्यिकीप्रमाणे 26.3% हे ग्रॉस एनरोलमेंट रेशो आपला महाराष्ट्राचा आहे. आपण घटका म्हणतो 25% असं समजलं, तर 2035 सालापर्यंत आपल्याला ही संख्या दुप्पट करायची आहे आणि 50% वाजायचं. म्हणजे एक 11 वर्षाच्या काळामध्ये ही संख्या दुप्पट करणं हे मोठं कठीण काम आहे. ती ज्या वेळेला ही संख्या वाढायला पाहिजे त्यावेळी ती संख्या कमी होते आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं म्हणजे एक धोरणात्मक दिशा महाराष्ट्राला दाखवण्याचं काम हे रयत शिक्षण संस्था करू शकते. आणि म्हणून त्या दृष्टीने मी आपल्याशी भेटण्यासाठी उत्सुक झालो आणि म्हस्के सरांनी देशमुख सरांनी त्याला प्रतिसाद दिला. आज जे आपण भेटतो आहोत तर त्याच्याविषयी काही थोडक्यात प्रास्ताविक करून मग आपण प्रत्यक्ष सादरीकरण करणार आहोत. आणि माझा जास्त आजच्या आपल्या चर्चेमध्ये सहभाग हा तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी असणार आहे. कारण प्रत्येक महाविद्यालयामध्ये NEPचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कसं करावं यासंबंधी निरनिराळे प्रश्न आहेत आणि मला त्याची पूर्ण जाणीव आहे. मी महाराष्ट्रभर अशा सभा सध्या घेतो आहे आणि
बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 100% प्राचार्यांची उपस्थिती असते आणि त्यांचे ज्वलंत प्रश्न आहेत. आणि हे प्राचार्य जे मला भेटतात ते संलग्न महाविद्यालयांचे आहेत, ते स्वायत्त महाविद्यालयांचे नाहीत. त्यांच्या तर अडचणी अजूनच गंभीर असतात, कारण तुमचे प्रश्न निदान तुम्ही तुमचे सोडू शकता, त्यांचं तसे नसतं. तर त्याच्यामुळे या प्रश्नांसंबंधी प्रतिसाद देणं याला मी जास्त महत्त्व देणार आहे. तर पुढच्या सादरीकरणाला जाण्यापूर्वी काही फक्त मोजके मुद्दे मी करीन आणि मी थांबते. एक पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला विद्यार्थी संख्या ही कायम राखून पुढे वाढवायची आहे. हा एक मुद्दा आपल्या चर्चेचा एक मुख्य मुद्दा असणार आहे. ती कशी वाढवावी यासंबंधी आजच्या या चर्चेमध्ये आपण काही सादरीकरण बघणार आहोत. ती वाढवण्यासंबंधीचे जे सूत्र आहे ते सूत्र म्हणजे मुख्यतः गुणवत्ता हेच आहे. आणि दुसरा भाग आजच्या परिसंवादात आपण जो ज्याच्याकडे लक्ष केंद्रित करणार आहोत तो हा आहे की NEPनी असं म्हटलंय की आम्हाला मल्टीडिसिप्लिनॅरिटी हवी, आम्हाला क्वालिटी हवी, आम्हाला फ्लेक्झिबिलिटी हवी, आम्हाला व्हरायटी हवी, आम्हाला डायव्हर्सिटी हवी, आम्हाला इन्क्लुजन हवं. हे NEPचे मुख्य जे स्तंभ आहेत ते हे आहे. आता आपण ज्यावेळेला महाविद्यालय चालवतो त्यावेळेला आपलं वर्षानुवर्ष असलेलं जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकाचा वेळ राखून ह्या सगळ्या गोष्टी करणं हे खूप अवघड आहे. आणि त्यामुळे मी ज्यावेळेला अनेक महाविद्यालयांमध्ये जातो त्यावेळी ते पूर्वीच्याच गोष्टी नवीन पद्धतीने मांडून मला असं सांगतात की हे बघा आम्ही NEP इम्प्लिमेंटेशन करून टाकलं. प्रत्यक्षात तसं ते नसतं. त्याचं कारण असं आहे की महाविद्यालयांना प्रत्यक्ष मल्टीडिसिप्लिनॅरिटी कशी आणायची प्रॅक्टिकली, आपलं टाइम टेबल सांभाळून, आपल्या शिक्षकांचा वर्कलोड सांभाळून व्हरायटी कशी आणायची, डायव्हर्सिटी कशी आणायची, फ्लेक्सिबिलिटी कशी आणायची, याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन हे सहसा कोणी सांगत नाही. आणि त्याच्यामुळे मग आहे त्याच ह्याच्यामध्ये करायची वेळ. अनेक महाविद्यालयांमध्ये मी शिक्षकांच्या 150-200 शिक्षकांच्या मीटिंग घेतल्या आणि त्यांना असं विचारलं की मी काहीच भाषण करणार नाही, तुम्ही प्रश्न विचारायचे मी उत्तर देणार आणि तुमच्या काय समस्या आहेत त्याचाही आम्ही विचार केला. आणि मग त्याच्यातून एक असा ढाचा तयार केला की निदान आपल्याला एक चांगलं इम्प्लिमेंटेशन करून दाखवता आलं तर देशामध्ये आपलं नाव खूप महत्त्वाचं होईल. आणि मला रयत शिक्षण संस्थेचा परिचय खूप जुन्या काळापासून आहे, जवळजवळ 95 सालापासून माझा परिचय आहे. त्याच्यामुळे मला इकडच्या लोकांची जी तळमळीने काम करण्याची जी परंपरा आहे ती माहीत आहे. त्याचबरोबर आपल्या संस्थेमध्ये एक ध्येयवाद आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि त्याचबरोबर समाजाशी जोडून घेणं, लोकाभिमुख असणं, बहुजन समाजाला उच्च शिक्षणाच्या मोठ्या संधी प्राप्त करून देणं याची खूप मोठी परंपरा आहे. आणि बॅरिस्टर PG पाटील सर होते ते मला नेहमी सांगायचे की ते फर्ग्युसनच्या हॉस्टेलला राहायचे त्यावेळेला कर्मवीर त्यांच्या हॉस्टेलला जायचे आणि त्यांना हे सांगायचे की हे बघ आपल्याला राजेबाई टॉवर जिंकायचं, असं ते त्यांना नेहमी सांगायचे. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यापेक्षा मोठी टॉवर आता जिंकायची आहेत. कारण आता काय झालंय की कर्मवीरांच्या काळामध्ये ग्लोबलायझेशन झालं नव्हतं, आता ग्लोबलायझेशन झालं आणि त्याचा एक परिणाम असा होतो आहे. आणि आपलं महाविद्यालय जे आहे की त्याच्यात फार मोठी भूमिका पार पडू शकतात. ती अशी आहे की 2035 सालापर्यंत भारतीय लोक हे जगामध्ये सर्वाधिक संख्येने असणारा डायस्पोरा असणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या एका भूमीमध्ये जन्म घेता त्या भूमीतून तुम्ही कायमच्या वास्तव्यासाठी स्थलांतर करता आणि परदेशात जाता. तर हे परदेशात आपल्या उपजीविकेसाठी, आपल्या करिअरसाठी, आपल्या उत्कर्षासाठी स्थायिक होणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक लोक हे 2035 सालापर्यंत भारतीय असणार आहेत. त्याचा अर्थ असा आहे की आपल्या महाविद्यालयामध्ये जी मुलं शिकायला येणार आहेत
याच्यातली बरीचशी मुलं परदेशामध्ये स्थायिक होणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना त्याही दृष्टीने एक्सपोजर देणं, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं एक्सपोजर देणं ही खूप महत्त्वाची गरज असणार आहे. आणि ते जणू काही आपले ॲम्बॅसेडर असणार आहेत. आणि आत्ता जर तुम्ही जगाकडे बघितलं, आता मी 1993 सालापासून कॅलिफोर्नियामध्ये मुलांना प्लेस करायला सुरुवात केली. तिकडे जाऊन कंपन्यांना भेटायचो. मी सिडॅकमध्ये असतानाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तर आता ते माझे विद्यार्थी म्हणजे 25-25 वर्ष एक्सपिरियन्सवाले मोठी माणसं झाली. सगळीकडे भारतीय लोकांच्या, जणू काही भारतीय लोक जगाला कॉलोनाइज करतायत अशी परिस्थिती आज जगात निर्माण झाली. अनेक मोठमोठ्या हाऊसिंग कॉलनीज या परदेशामध्ये भारतीय लोकांच्या आहेत. म्हणजे आपल्या मुलांना त्या खूप मोठ्या संधी परदेशामध्ये उपलब्ध आहेत. फक्त आपण त्या दर्जाचं शिक्षण क्विकली देऊ शकलो आणि मुलांना त्या परिघामध्ये आणू शकलो तर खूप मोठ्या संधी आपल्याला मिळू शकतात. त्या दृष्टीने आपल्याला एनईपीचा उपयोग करून घेणं शक्य आहे आणि ती संधी आहे. आपण ती घेतली नाही तर दुसरे लोक घेतील, कारण ते शेवटी पॉप्युलेशन प्रेशर आहे. तिथे डिमांड आहे आणि इकडे पॉप्युलेशन आहे. तर त्यांना फक्त प्रॉपर प्रशिक्षण देणं याची गरज आहे. तसं दिलं नाही तर त्या पॉप्युलेशनचं काय होतं ते तुम्हाला 5 दिवसापूर्वीच्या टेलिव्हिजनच्या बातमीत समजलं. इस्रायल आणि गाझा यांचं जे युद्ध चालू आहे, तिथे इस्रायलला आता माणसांची गरज आहे. म्हणून इस्रायल गव्हर्नमेंटनी भारत सरकारबरोबर सहकार्य करून परवाच्या दिवशी हरियाणामध्ये 1 लाख लोकांची रिक्रुटमेंट केली. 1 लाख. आणि ते असे ब्लँकेट पांघरून थंडीने कुडकुडत परिस्थितीमध्ये तिथे ग्राउंडवर बसलेले होते. पण त्यांची मास रिक्रुटमेंट करतात. म्हणजे तिकडच्या युद्धभूमीवर लढण्यासाठी तिकडची गाझामधले जे लोक ऑर्डिनरी कामं करत होते त्याच्यासाठी त्यांची नोकर भरती झालेली आहे. त्याला डेंजरस, डिफिकल्ट अँड डर्टी जॉब्स असं म्हणतात. 3D जॉब्स. आपले विद्यार्थी हे डिसेंट, डिलाइटफुल अँड डिग्निफाईड जॉबला जायला पाहिजे. ते डिसेंट, ते डेंजरस, डर्टी अँड डिफिकल्ट जॉबला आपले विद्यार्थी जातात. म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रगत आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला त्यांना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये कसं देता येईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग साध्या पद्धतीने त्या मुलांना कसा शिकवता येईल यासंबंधी आम्ही कोर्सेसची रचना केली. आणि अक्षरशः म्हणजे एक्झॅक्ट आकडा तुम्हाला आमचे अमित रानडे आणि डॉक्टर रेवती नामजोशी सांगतीलच. पण जवळजवळ 300 असे कोर्सेस हे आपण मुलांना शिकवू शकतो. आणि ते कसे शिकू शकतो त्याचं रहस्य मी काही आता उलगडणार नाही. ते तुम्हाला सांगतील की नाही तर तुम्हाला वाटेल अरे बापरे, मल्टी डिसिप्लिनरिटी, फ्लेक्झिबिलिटी, व्हरायटी, 300 कोर्सेस आम्ही कसे द्यायचे मुलांना, हे कसं होणार महाविद्यालय. तर ते कसं होऊ शकतं, अर्थपूर्ण पद्धतीने कसं होऊ शकतं, त्याच्यातून त्यांची करिअर कशी ग्रो होऊ शकतात, या सगळ्या संबंधी आज आपल्याला चर्चा करायची. माझी आपल्याला अशी विनंती राहील की इथे जे मांडलं जाते त्याविषयी अगदी छोटा जरी प्रश्न असेल तरी तो तुम्ही उपस्थित करावा. म्हणजे तुमच्या मनात ज्या अडचणी आहेत त्याचं निराकरण कसं करता येईल ते आपल्याला ठरवता येईल. हे सगळं करत असताना एक खूप महत्त्वाची गोष्ट आम्ही सांभाळतो आणि MKCLची रचनाच मुळे त्याच्यासाठी झाली की बहुजनांना अतिशय ॲडव्हान्स दर्जाचं शिक्षण हे अत्यंत किफायतशीर किमतीमध्ये मिळावं अशी त्याच्यामागे आमची भूमिका असते. नाहीतर MKCLला फार मोठा प्रॉफिट करतात असं. आज आमची जी कंपनी 1200 कोटीची कंपनी असते, आता 12,000 कोटीची सहज करता आली असती, काहीच आवड नाही त्याच्यात. पण तसं आम्ही करत नाही. वी डोंट मॅक्सिमाइज प्रॉफिट, वी मॅक्सिमाइज सोशल इम्पॅक्ट. आणि त्या दृष्टीने म्हणजे किती कमी फी असू शकते हे पण तुम्हाला कळेल. म्हणजे अनेक महाविद्यालय तात्काळ स्वीकारतात. त्याचं कारण मराठवाड्यातली सुद्धा याचं कारण त्यांना ते परवडतं म्हणूनच स्वीकारतात, स्वीकारणार नाही. तर त्याचंही त्या आपल्याला सांगतील रेवती आणि आम्ही. तर मला असं वाटतं की यासंबंधी पुरेसं एक ब्रेनस्टॉर्मिंग व्हावं या दृष्टीने मी तुम्हाला बऱ्यापैकी डिस्टर्ब केलं आहे काही मुद्दे सांगून. तर म्हणून मी इथे थांबीन
आणि माझा जास्त सहभाग हा तुमच्या प्रश्नांना रिस्पॉन्ड देण्यासाठी असेल. तर मला जी वेळेची मर्यादा टाइम टेबलमध्ये दिली होती त्याच्यामध्ये 3 मिनिटाची बचत करून तुमची रजा घेतो. मी आता विनंती करेन ठेवती आणि अमित जाधव शेवटी फक्त मी एक कृतज्ञतापूर्वक उल्लेख करू इच्छितो. ते म्हणजे की या संस्थेमध्ये ज्यावेळेला कम्प्युटर शिक्षणाची सुरुवात करण्याची वेळ आली त्यावेळी MP सर, पवारसाहेब सगळ्यांच्या मार्गदर्शनाने सुरुवात करण्याची वेळ आली त्यावेळेला त्याची पायाभरणी करण्याचं काम हे माझे सहकारी श्री विकास देसाई यांनी केलं. त्यांना मी खास आज बरोबर घेऊन आलो कारण त्यांना इथे येण्यामध्ये खूप आनंद होतो, त्यांच्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळतो आणि म्हणून त्यांना घेऊन आलो. आणि आपला त्यावेळेला DIT कोर्स आपण सुरू केला आणि साताऱ्यामध्ये अक्षरशः हजारो लोक हे पहाटेच्या वेळेपासून तर रात्रीपर्यंत येऊन शिकत होते. अनेक ब्रँचच्या महाविद्यालयांमध्ये मी जायचो त्यावेळेला तलाठी लोक अशी पिशवी पाठीमागे बांधून पायजमा, झब्बा आणि टोपी घालून कम्प्युटर शिकायला यायचे. ही क्रांती ही ND सरांच्या, पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला घडवून आणण्याचं काम हे विकास देसाईंनी केलं आणि आज ते आपल्यात उपस्थित आहेत. नंतर मग त्यांचं कार्यक्षेत्र बदललं, ते खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये पुढे गेले आणि मग नॅचरली MKCLचं स्थापना नंतर झाल्यानंतर MKCL मध्ये आले. पण इथून जाताना त्यांनी पूर्ण त्यांची शिष्यांची घडी बसवून व्यवस्थित कारभार बसवून मग ते गेले. तर त्याच्यामुळे आज ते इथं उपस्थित आहेत, मला खूप आनंद होतो. तर एवढं बोलून मी पुन्हा एकदा देशमुख साहेबांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो आणि पुढच्या सादरीकरणाला सुरुवात करावी अशी विनंती करतो.